नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. बातमी मागची खास बातमी म्हणजे जी लोकांना सहसा मनामध्ये येत नाही किंवा माहिती नसते ती सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्याच्यामधला मतितार्थ समजेल. की महाराष्ट्रामध्ये आता 3 वर्ष तरी कोणत्या निवडणुका नाहीत. एक झेडपीच्या काही थोड्या राहिलेल्या त्या होतील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पण विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका, नगरपालिका या ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्या आता 3-4 वर्ष तरी नाहीत. आता महाराष्ट्र शांत आहे राजकीयदृष्ट्या असं सगळ्यांना वाटणं साहजिक आहे. तसं नाही आहे की महाराष्ट्र शांत नाही आहे. सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांमध्ये सुद्धा वेगळे खलबतं चालू आहेत, वेगळं राजकारण चालू आहे. एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न चालू आहे. मग शह देण्याचा प्रयत्न काय आहे तर आपण पहिल्यांदा त्याच्यातले महत्त्वाचे जे हिरो आहेत नेते, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. 2019ला त्यांचा अधिकार असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद डावलण्यात आलं. शरद पवार, उद्धवजी ठाकरे, काँग्रेस या तिघांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षामध्ये बसवल्या. त्याचा वाचपा त्यांनी काढला. त्यांनी काय केलं की 2.5 वर्षानंतरच शिवसेना फोडली आणि सरकार स्थापन केलं. त्याच्यानंतर वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं आणि अजितदादांना आपल्या पंखाखाली घेतलं. म्हणजे त्यांना ज्यांनी दगा दिला त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही त्यांनी चांगला धडा शिकवला. त्यांनी मध्ये शब्द पण वापरला होता, नंतर माघार घेतली की मला असं नव्हतं म्हणत. पण त्यांचा खरा हेतू जो होता तो म्हणजे अर्थात त्यांना वरून अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा होता. आता येत्या 3 वर्षामध्ये काय आहे तर नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये जे आहे की जेवढे विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, हे 3 महत्त्वाचे पक्ष त्यांच्या विरोधात आहेत. बाकीचे जे कुटर सटर फटर त्याला काही त्याची व्हॅल्यू देत नाही. तर हे पक्ष पूर्ण कमकुवत झाले पाहिजे. 2029ला लोकसभा का विधानसभेच्या निवडणुकीला गलित गात्र झाले पाहिजे. त्यांनी तोंड वर सुद्धा करता कामा नये. तर त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचे चालू आहेत. आता तुम्ही जर पाहिलं की लोकसभेला त्यांना चांगले यश मिळाले, विधानसभेला दणदणीत आपटले, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अजून खच्ची झाले, त्याच्यानंतर नगरपालिका निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अजून खच्ची झाली, झेडपीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्या दोन्ही गट, शरद पवार गट असो किंवा उद्धव ठाकरे गट असो, काँग्रेस असो, यांचं अस्तित्व अगदी पुसटचं झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस समाधानी झाले का नाही. तर त्यांना जो मूळ आहे की हे दोन जे आहेत शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पूर्णपणे नेस्त नाबूद केल्याशिवाय त्यांचं समाधान होणार नाही. मी सांगितलं देवेंद्र फडणवीस मागं पण सांगितलं, देवेंद्र दिसायला खूप शांत आहेत, शांत बोलतात, कधी कोणाचा अपमान करत नाहीत, कोणाचं वाकडं बोलत नाहीत, टोमणा मारत नाहीत, पण करणीला चुकत नाहीत. ते शिकवणार धडा म्हणजे शिकवणार. मग आता त्यांनी तुम्हाला गंमत सांगतो काय झालं की आता लोकसभेच्या आपलं राज्यसभेच्या निवडणूक होत्या, 7 सीट होते. शिवसेनेकडे 20 आमदार होते, काँग्रेसचे 16 आमदार धरून त्यांचा एक खासदार निवडून जाऊ शकला असता आणि त्यांच्यामध्ये साठोलोटो होण्याची पण शक्यता होती की बा लोकसभेला काँग्रेसला तिकीट द्यायचं, राज्यसभेला आपल्या विधान परिषदेला शिवसेनेला तिकीट द्यायचं. काँग्रेसने ऑफर दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना ते विचारात घ्यायला सुद्धा तयार नव्हते, कारण 10 तर आमदार आहे. पण 10 आमदार असताना सुद्धा शरद पवार बिनविरोध निवडून गेले. मग याच्या मागं राजकारण काय तर देवेंद्र फडणवीसांनी एक पिल्लू सोडून दिलं. शरद पवार उभं राहिले तरच आम्ही
आमचा 7वा उमेदवार उभा करणार नाही, नाहीतर आम्ही उभा करू. आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला भीती पडली की आपले आमदार फुटलेत, आपली नाचक्की होईल. आणि मग त्यांनी गपचूप शरद पवारांना पाठिंबा दिला आणि ते गेले. म्हणजे ते झालं का, आदित्य ठाकरे खूप नाराज झाले. त्यांना प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचं होतं, तसं त्यांनी प्रॉमिस त्यांना दिलं होतं. पण त्यांचा तो अपमान झाला. त्याच्यामुळे ते काय करतात, संजय राऊतांवर चिडलेले आहेत, शरद पवारांवर चिडलेले आहेत. आता तर बातम्या अशा आहेत की आपले आदित्य ठाकरे आणि संजय राऊतमध्ये अगदी टोकाचे वादविवाद चालू झाले आहेत, की आता शिवसेना सोडण्याचा विचार संजय राऊत करत आहेत आणि हेच देवेंद्र फडणवीसांना पाहिजे. आज शिवसेनेचं मुख जे आहे, म्हणजे बडबड कोण करतं, तर संजय राऊत आहे. तेच जर शिवसेनेतून बाहेर पडले तर शिवसेनेची निम्मी ताकद संपली. रोहित दादांनी बडबड चालू केल्यामुळे सुप्रिया सुळे हल्ल्यात शरद पवारचे जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग पडायची शक्यता निर्माण झालेली आहे. हे दोन्ही पक्षाचे पुन्हा 2 छक्के होण्याची शक्यता आहे. काँग्रेस जो राहिला आहे तर त्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत ते इतके प्रभावशाली नाहीत. त्याच्यामुळे त्या पक्षाची ताकद आपोआपच हळूहळू कमी व्हायला चाललेली आहे. त्यांचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा सुद्धा महाराष्ट्रातल्या काँग्रेसला काही फायदा होत नाही. ते कधी प्रचाराला येत नाहीत किंवा इथल्या काँग्रेसजनांना बळ देत नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष जो आहे तो इथले कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये जायला लागले, काही जण भाजपात यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं अजून 3 वर्षामध्ये हे तिन्ही पक्ष इतके गलित गात्र होतील की त्यांना 288 उमेदवार उभे करायला माणसं मिळणार नाहीत. लोकसभेच्या 48 जागा लढवायला त्यांच्याकडे माणसं मिळणार नाहीत. तुम्ही जर आत्ता पाहिलं असेल की विधानसभेला सुद्धा त्यांच्याकडे माणसं नव्हती. मुंबईच्या याला सुद्धा त्यांच्याकडं माणसं नव्हती. त्यांनी यांना जागा दिल्या होत्या, बाळासाहेब आंबेडकरांना. त्यांनी 11 जागा परत केल्या, माझ्याकडे माणसंच नाही. यांनी उभे केले नाही, त्यांनी उभे, माणसंच नाही उभे राहिले त्यांच्याकडता. आणि लोकांना माहीत झालं की यांच्यावर उभं राहिलं तर पडण्याची 100% गॅरंटी. पूर्ण सूड उगवणे काय म्हणतात तो हा. बोललेच का काय नाही. शरद पवार आमचे आदरणीय नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे जुने मित्र असे म्हणणार, पण त्यांना राजकीय जीवनातून पूर्णपणे उद्ध्वस्त करा. म्हणून कधीही राजकारणामध्ये कोणालाही डिवचू नये असं मानते. कोण कधी सूड घेईल याचं काही शाश्वती नसते. त्याच्यामुळं राजकारणामध्ये अतिशय मर्यादेमध्ये राहून राजकारण करावं आणि चांगल्या भाषेमध्ये समोरच्याचं, म्हणजे आपल्याला टीका करायची तर ती टीका करावी. उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करतात, टोमणे मारतात, खडूस बोलतात, तू राहशील नाही तर मी राहील, कलंक, काय अमुक तमुक. देवेंद्र फडणवीस उत्तर देत नाही, पण तुमचा त्यांनी काटा ढिल्ला करून टाकलेला. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पूर्णपणे लयाला गेलेला दिसून येईल. तीच गोष्ट शरद पवार शरद पवार त्याच्या काँग्रेसमध्ये राहिले काय. त्याच्यामुळे हे दोन्ही पक्षाचे पूर्ण नायनाट होईल. काँग्रेसचा आपाप स्वतःच्याच कर्माने फसत आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे आहे हे राजकारण आहे का षडयंत्र आहे, हा झाला. आता विरोधी पक्षाचं जे राजकारण चालू आहे ते प्रयत्न तर करतात तिघं एकत्र येण्याचा, पण त्यांच्यामध्ये एकही नाही. काँग्रेसचं तोंड वेगळ्या बाजूला असतं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं वेगळं असतं. आता पण मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी काँग्रेसला शरद पवारांना वाऱ्यावर सोडून दिलं. त्यांनी मनसेबरोबर युती केली. इतर ठिकाणी मात्र काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला जर पाठिंबा दिला असता तर काँग्रेसचा महापौर झाला असता. पण त्यांनी काय केलं, भाजपला पाठिंबा दिला आणि उपमहापौर पत्रात काढून घेतलं. या ज्या खेळ्या चाललेल्या आहेत या खेळ्या त्यांच्या अंगलट येणार आहेत. तर काय आलं की त्यांचं ठामपणे म्हणजे आम्ही काँग्रेसला मदत करू, विरोधी पक्ष असं नाही. जिथं फायदा तिथं युती. त्याच्यामुळे हे पक्ष मग आपापच तिन्हीचे तिन्ही पक्ष एकीकरण्याचा प्रयत्न करतात आहे, लढायचा प्रयत्न करतात आहे. तर 3 वर्षानंतर ते एकत्र लढतील असं अजिबात वाटत नाही. प्रत्येकाला आपला मोठा पक्ष व्हावा वाटतं आणि मग प्रत्येकाच्या जागा वाटवामध्ये आता शरद पवारांना समजा
निवडून आले म्हणून त्यांना जर 20 जागा दिल्या तर ते ऐकणार नाही. ते म्हणतील आम्हाला आमदारकी लढवायचे तर कमी कमी 60-70 जागा पाहिजे. काँग्रेस म्हणा आम्हाला 150-200 जागा पाहिजे. अशा रीतीने त्यांच्यामध्ये फूट पडून विरोधी पक्ष एक न झाल्यामुळं त्यांचं पूर्ण नायनाट येता दिसत येईल. हे त्यांनी हाताने केलेलं कर्माचं फळ आहे. त्यांनी जर 2019मध्ये अशी शाळा केली नसती तर त्या पक्षांना इतकी वाईट परिस्थिती आली नसती. पण आज वाईट परिस्थिती आलेली आहे ते त्यांच्या कर्माचं फळ आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना कधीही माफ करणार नाहीत. त्याच्यामुळे 2029 लोकसभा असो विधानसभा असो त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस मोठ्या फरकाने विजय मिळवतील आणि मग केंद्रामध्ये मोठ्या पोस्टवर जातील अशी मला खात्री. तुमचं मत काय म्हणजे मी जे मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? याबद्दल अवश्य मत मांडा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राम कृष्ण.